Audio Jungle. नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 9, 10 व 11 फेब्रुवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या ही 25 असेल आणि शेवटी एक प्रश्न विचारला आहे, त्याचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे, प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सोबत दिलेली माहिती पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण ती माहिती पण महत्त्वाची असते जेवढा महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक पहिला. नुकताच 2024चा भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, वरील सर्व. म्हणजेच चौधरी चरणसिंह, PV नरसिंहराव आणि MS स्वामीनाथन यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यांच्यापूर्वी 2024मध्ये अजून 2 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे. म्हणजेच एकूण 5 व्यक्तींना 2024 या वर्षात भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे आणि भारतरत्नच्या इतिहासात प्रथमच एवढ्या व्यक्तींना भारतरत्न दिलेला आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. भारतरत्न पुरस्कार 2024, 49वा भारतरत्न पुरस्कार कर्पूरी ठाकूर यांना जाहीर झालेला आहे आणि ते बिहार राज्याशी संबंधित आहेत. 50वा लालकृष्ण अडवाणी, दिल्ली. 51 भारतरत्न पुरस्कार चौधरी चरणसिंह, उत्तर प्रदेश. 52 नंबरचा PV नरसिंहराव, तेलंगणा. 53वा भारतरत्न पुरस्कार MS स्वामीनाथन, तामिळनाडू. भारतरत्न पुरस्कार हा एका वर्षात जास्तीत जास्त 3 जणांना जाहीर होतो. याला अपवाद 2 वर्ष आहेत. एक म्हणजे 1999ला 4 जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता आणि 2024मध्ये 5 व्यक्तींना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. एका वर्षात 5 जणांना भारतरत्न जाहीर करण्याची पहिलीच वेळ आहे. आणि जे 5 व्यक्ती आहेत यामध्ये 4 व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. एकच व्यक्ती जिवंत आहे, ती म्हणजे लालकृष्ण अडवाणीजी. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. 49वा, 50वा, 51वा भारतरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला, असा एक तुम्हाला सिंगल लाईन स्वरूपाचा क्वेश्चन येऊ शकतो. सोबतच तुम्हाला असा एक प्रश्न येऊ शकतो, एकीकडे तुम्हाला व्यक्ती देतील आणि ते कोणत्या राज्याचे आहेत असा जोड्या लावा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. किंवा भारतरत्न पुरस्कार 2024मध्ये किती व्यक्तींना जाहीर झाला, तर 5 व्यक्तींना, हा एक प्रश्न येऊ शकतो. सर्व प्रश्नाला तुम्ही रेडी राहा, कारण एवढे भारतरत्न एकदा जाहीर होणं खूप मोठी गोष्ट आहे. याच्या संबंधी 100% प्रश्न येणार म्हणजे येणारच. समोरची माहिती बघा. भारतरत्न पुरस्कार विजेते पंतप्रधान बघा. तुम्हाला असा एक प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले किंवा कोणत्या पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नाही. 2 स्वरूपात तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, कारण 2024मध्ये 2 पंतप्रधान आहेत ज्यांना भारतरत्न जाहीर झाला आहे. 1955ला जवाहरलाल नेहरू, 1966 लालबहादूर शास्त्री, 1971 इंदिरा गांधी, 1991ला 2 व्यक्ती आहेत, मोरारजी देसाई आणि राजीव गांधी, 1997 गुलजारीलाल नंदा, 2015 अटल बिहारी वाजपेयी आणि 2024मध्ये चौधरी चरणसिंह आणि PV नरसिंहराव यांना भारतरत्न जाहीर झालेला आहे. समोरची माहिती बघा. जास्त माहिती दिलेली नाही, खूप छोटी माहिती दिलेली आहे, कारण याच्यावर प्रश्न येऊ शकतो. चौधरी चरणसिंह यांचा जन्म 23 डिसेंबर 1902ला झालेला आहे, उत्तर प्रदेशमध्ये. भारताचे 5वे पंतप्रधान होते आणि 2 वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री पण राहिलेले आहेत. 1930चे जे सविनय कायदेभंग चळवळ आहे महात्मा गांधीजींची, त्यामध्ये मिठाच्या सत्याग्रहाबद्दल त्यांना 12 वर्षाचा कारावास झाला होता. 1940चे जे वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन होतं, यामध्ये 1 वर्ष अटक झाली होती. त्यांची ग्रंथसंपदा महत्त्वाची आहे. जमीनदारी निर्मूलन, भारतातील गरिबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्यांची भूसंपत्ती आणि शेतकऱ्यांसाठी जमीन, आणि चौथा आहे कोऑपरेटिव्ह फार्मिंग एक्स रेड. येथे अपेक्षित प्रश्न बघा. चौधरी चरणसिंह यांना नुकताच भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते भारताचे कितवे पंतप्रधान होते, तर 5वे. चौधरी चरणसिंह यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे, तर उत्तर प्रदेश. सविनय कायदेभंग चळवळीमध्ये त्यांना किती वर्षाचा तुरुंगवास झाला होता, किंवा वैयक्तिक सत्याग्रहामध्ये त्यांना किती वर्षाचा तुरुंगवास झाला होता, किंवा ही ग्रंथसंपदा देतील आणि विचारतील की खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांची ग्रंथसंपदा आहे
असे 5 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. समोरचं माहिती बघा आता. जी माहिती आहे भारताचे माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्याबद्दलची. त्यांचा जन्म 28 जून 1921ला तत्कालीन आंध्र प्रदेशमध्ये झाला होता आणि सध्या त्यांचं जे गाव आहे ते तेलंगणामध्ये आहे. म्हणून जर तुम्हाला विचारलं की भारतरत्न पुरस्कार विजेते पंतप्रधान नरसिंहराव हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत, तर तुम्ही तेलंगणा असे ॲन्सर द्या. देशाचे पहिले दक्षिण भारतीय पंतप्रधान आहेत ते. त्यांचा कालावधी होता 1991 ते 1996. त्यांचं आत्मचरित्र महत्त्वाचं आहे, द इनसाइडर, आणि हे आत्ताच काही वर्ष झाले प्रकाशित झालेलं आहे. पण लक्षात कोण घेता, ही हरिनारायण आपटे यांची मराठी कादंबरी आहे. याचा तेलुगू अनुवाद त्यांनी केला होता अबला जीवितम या नावाने. सोबतच त्यांनी वेई पडगलू या विश्वनाथन सत्यनारायण यांच्या तेलुगू कादंबरीचा हिंदी अनुवाद केलेला आहे, सहस्त्रफन. यांच्यावरचे अपेक्षित प्रश्न बघा. देशातील पहिले दक्षिण भारतीय पंतप्रधान कोण आहेत? PV नरसिंहराव. त्यांचा कार्यकाळ लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, कारण त्यांचा कार्यकाळ खूप महत्त्वाचा आहे. द इनसाइडर हे कोणत्या पंतप्रधानाचे आत्मचरित्र आहे? हरिनारायण आपटेच्या लक्षात कोण घेता या मराठी कादंबरीचा तेलुगू अनुवाद कोणत्या पंतप्रधानांनी केला, असा एक प्रश्न येऊ शकतो. आणि ती खालची जी कादंबरी आहे या कादंबरीवर एक प्रश्न ठेवा, लक्षात ठेवा की ही कादंबरी कोणाची आहे? सहस्त्रफन. वरचे 4 प्रश्न महत्त्वाचे आहेत, ते 4ही प्रश्न लक्षात ठेवा. समोरची माहिती बघा आता. MS स्वामीनाथन यांच्याबद्दलची. यांना तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, कारण की जेवढे भारतरत्न पुरस्कार विजेते आहेत त्यांच्यापैकी सर्वात जास्त प्रश्न विचारण्याचे चान्सेस यांच्यावर आहेत, कारण की यांचं आत्ताच 2023मध्ये निधन झालेलं आहे. त्याच्यामुळं ही व्यक्ती खूप चर्चेत आहे. MS स्वामीनाथन. त्यांचं नाव बघा, मोचकोंबू शिवसाबन स्वामीनाथन. हरित क्रांतीचे जनक आहेत ते. त्यांचं निधन झालं होतं 28 सप्टेंबर 2023ला. ते 98 वर्षीय होते. त्यांना मिळालेले पुरस्कार बघा, खास करून तुम्ही पद्मश्री जे पुरस्कार आहेत, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण, हे लक्षात ठेवायचे. 1961ला त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झालेला आहे. 1967 पद्मश्री, 1971 रॅमन मॅग्सेसे पुरस्कार, 1972 पद्मभूषण, 1987 प्रथम जागतिक अन्न पुरस्कार, 1989 पद्मविभूषण आणि 1999ला इंदिरा गांधी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. यांच्याबद्दलची जर अधिक माहिती पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्ही 30 सप्टेंबरच्या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक 1 बघा, तिथे आपण यांची संपूर्ण माहिती घेतलेली आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विश्व पुस्तक मेळा आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर B, नवी दिल्ली. यासंबंधीची अधिक माहिती बघा. विश्व पुस्तक मेळा, ठिकाण आहे नवी दिल्ली. दिनांक 10 फेब्रुवारी 2024ला या मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दर 2 वर्षांनी हे आयोजन करण्यात येतं. याची आवृत्ती आहे 51वी आणि पाहुणा देश आहे सौदी अरेबिया. यासंबंधीचे अपेक्षित प्रश्न बघा. विश्व पुस्तक मेळ्याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? नवी दिल्ली. याची आवृत्ती कितवी आहे? तर 51वी. आणि विश्व पुस्तक मेळ्याचा पाहुणा देश म्हणून कोणांना आमंत्रित करण्यात आलं होतं? तर सौदी अरेबियाला. असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्र शासनाचा यंदाचा म्हणजेच 2024चा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कुणाला जाहीर करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर C, शशिकांत मुळे यांना. पंडित भीमसेन जोशी पुरस्काराबद्दलची अधिक माहिती बघा. पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2024, राज्य आहे महाराष्ट्र. जाहीर झालेला आहे शशिकांत उर्फ नाना मुळे यांना आणि त्यांचं क्षेत्र आहे तबलावादक. हे क्षेत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण हा पुरस्कार संगीत क्षेत्राशी दिला जातो, पण यावेळेस हा तबलावादकाला दिलेला आहे. हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दिला जातो. त्यांचं पुस्तक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, गाणारा तबला असं त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा. पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर करण्यात आला? नुकताच पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेले शशिकांत मुळे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर तबलावादक आहेत ते. आणि तिसरा प्रश्न, गाणारा तबला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर शशिकांत उर्फ नाना मुळे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे.
कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, जसप्रीत बुमराह. यासंबंधीची अधिक माहिती बघा. कसोटी क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. वेगवान गोलंदाज म्हटलं तर पहिला कोण आहे? जसप्रीत बुमराह. पण एकूणात विचारलं तर त्यांचा क्रमांक किती आहे? चौथा. हे पण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ही क्रमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICCनं जारी केली होती. त्यांच्यापूर्वी हा मान मिळवणारे व्यक्ती बघा, आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि बिशन सिंग बेदी यांना हा मिळालेला आहे बहुमान. पण हे तिन्ही काय आहेत? स्पिन बॉलर आहेत. आणि फास्टर बॉलर कोण आहे? तर जसप्रीत बुमराह. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, गुगल या कंपनीशी. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. भारतातील कोणता उद्योग समूह हा एकत्रित बाजार मूल्य 30 लाख कोटींवर गेलेला पहिलाच उद्योग समूह ठरला आहे? हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, टाटा समूह. यासंबंधीची अधिक माहिती बघा. टाटा समूह एकत्रित बाजार मूल्य 30 लाख कोटींवर गेलेला पहिलाच उद्योग समूह आहे. दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी हा टप्पा पार केलेला आहे. टाटा समूहात सध्या 24 कंपन्या आहेत ज्या भांडवली बाजारात सूचीबद्ध आहेत. आणि TCS कंपनी लक्षात ठेवा, टाटा समूहातील सर्वात मोठी कंपनी आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा, एकत्रित बाजार मूल्य 30 कोटींवर गेलेला पहिला उद्योग समूह कोणता? तर टाटा समूह. टाटा समूहातील किती कंपन्या या भांडवली बाजारात सूचीबद्ध आहेत? तर 24 कंपन्या. आणि टाटा समूहातील सर्वात मोठी कंपनी कोणती? तर TCS. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. चिल्लाई कलान हा सर्वाधिक थंडीचा काळ मानला जातो. तो कोणता राज्य ऑब्लिक केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, जम्मू काश्मीर. हा सर्वाधिक थंडीचा महिना 21 डिसेंबर ते 29 जानेवारी असा 40 दिवसांच्या कालावधीमध्ये असतो. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. प्रभाकर देवचर यांचे नुकताच निधन झाले. त्यांना भारताच्या डॅश डॅश धोरणाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे शिल्पकार. कोण आहेत? प्रभाकर देवचर. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. लोकसत्ताला एक लेख आला होता आणि त्या लेखाची जी हेडलाईन होती ती हेडलाईनच अशी होती, इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे शिल्पकार. यांचा जन्म 25 सप्टेंबर 1934ला पुणे या शहरात झाला होता आणि त्यांचं निधन झालेलं आहे 27 जानेवारी 2024ला. 89 वर्षाचे होते ते. ॲपलॅब इंडस्ट्री नावाची एक कंपनी होती त्यांची. सोबतच त्यांना 2020मध्ये सीनास्थान हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं आणि हे पुस्तक महत्त्वाचं आहे. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो, सीनास्थान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 1968मध्ये दादर या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्र बँकेसाठी पहिले ATM मशीन बनवले होते. त्यामुळे त्यांना देशातील पहिल्या ATMचे जनक पण म्हटलं जाते. पेट्रोल पंपावर पेट्रोल मोजण्यासाठी त्यांनी एक उपकरण बनवलं होतं आणि त्यांची ओळख काय? इलेक्ट्रॉनिक धोरणाचे शिल्पकार. यांच्यावरचे अपेक्षित प्रश्न बघा. सीनास्थान पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ॲपलॅब इंडस्ट्री नावाची कंपनी कोणी स्थापन केली? देशातील पहिल्या ATMचे जनक त्यांचं नाव काय आहे? आणि इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं? असे 4 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. किंवा यांच्यावर एकच मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन येऊ शकतो, कारण की ही व्यक्ती महाराष्ट्राशी संबंधित आहे, त्याच्यामुळे महत्त्वाची आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. देशातील पहिले मधाचे गाव कोणते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, मांगर. महाबळेश्वरच्या जवळपास हे गाव आहे आणि याचा जिल्हा आहे सातारा. या मधाचे गाव योजनेचा विस्तार आता राज्यभर होणार आहे. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न अशा स्वरूपाचा येईल की देशातील पहिले मधाचे गाव कोणते किंवा ते कोणत्या जिल्ह्यात आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. भारतीय वंशाच्या राजकारणी शीला फ्लेतर यांचे नुकताच निधन झाले. त्या कोणत्या देशातील राजकारणी होत्या? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, इंग्लंड किंवा ब्रिटन असं काही म्हटलं तरी चालतं. लंडनमध्ये हाईड पार्क कॉर्नर येथे
आयकॉनिक मेमोरियल गेट्स बांधण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. यांच्यावर 2 प्रश्न अपेक्षित आहेत. शीला फ्लेतर यांचं नुकताच निधन झाले, त्या कोणत्या देशातील राजकारणी होत्या? तर ब्रिटन किंवा इंग्लंड. लंडनच्या हाईड पार्क कॉर्नर येथे आयकॉनिक मेमोरियल गेट बांधण्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या व्यक्तींचं नाव काय आहे? तर त्यांचं नाव लक्षात ठेवा. असे 2 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 11. किसान रक्षक हेल्पलाईन 14447 आणि पोर्टल सारथी आणि लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच LMS प्लॅटफॉर्म कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, अर्जुन मुंडा यांच्या हस्ते. येथे अपेक्षित प्रश्न बघा, किसान रक्षक हेल्पलाईनचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? अर्जुन मुंडा यांच्या हस्ते. पोर्टल सारथी आणि लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम प्लॅटफॉर्मचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? किंवा तुम्हाला असा एक प्रश्न येऊ शकतो, LMS असा देतील, नुकताच LMS प्लॅटफॉर्मचा शुभारंभ अर्जुन मुंडा यांच्या हस्ते करण्यात आला. आणि या शब्दाचे अर्थ तुम्हाला विचारतील, कारण अशा स्वरूपाचा एक प्रश्न नुकताच येऊन गेलेला आहे, तर त्या शब्दाचे अर्थ तुम्हाला विशेष लक्षात ठेवायचे आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12. शंकरबाबा पापळकर यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आला, ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, अमरावती जिल्हा. यांच्यावर महाराष्ट्र टाइम्समध्ये एक लेख आला होता आणि त्याच्यामुळे यांच्यावर प्रश्न घेतलेला आहे. वझरचा फकीर लेख आला होता मठामध्ये. शंकरबाबा पापळकर यांचा जिल्हा आहे अमरावती आणि त्यांचे काही करुणा केंद्र आहेत, त्याचे नावं दिलेले आहेत. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की जी करुणा केंद्रे आहेत ही कोणी स्थापन केलेली आहेत? बघा त्या करुणा केंद्रांची नावे, अंबादास पंत वैद्यमतिमंद, मूकबधीर आणि सेवासन संगोपन असे 3 करुणा केंद्र आहेत त्यांचे. यांच्यावर 2च प्रश्न अपेक्षित आहेत, एक म्हणजे त्यांचा जिल्हा विचारतील आणि हे करुणा केंद्र कोणाचे आहेत असा एक प्रश्न येऊ शकतो. किंवा त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर पद्मश्री. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. चित्ता पुनर्वसन योजनेअंतर्गत देशात चित्त्यांसाठी दुसरं अभयारण्य गांधीसागर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधील मंदसौर हा जिल्हा आहे, जेथील अभयारण्य आहे गांधीसागर अभयारण्य. येथे चित्त्याचं पुनर्वसन करण्यात येणार आहे आणि हे देशातील दुसरे अभयारण्य असेल. याच्यापूर्वी जे चित्ता प्रोजेक्ट आहे हा मध्य प्रदेशमधील जे अभयारण्य आहे कुन्नो नॅशनल पार्क, येथे काय करण्यात आलं होतं? चित्ता पुनर्वसन करण्यात आलं होतं. कुन्नो नॅशनल पार्क लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, सोबतच गांधीसागरी अभयारण्य पण लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही मध्य प्रदेशमध्ये आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. भारतातील तेलाची मागणी 2023 मध्ये रोज 54.8 लाख बॅरल आहे, त्यापैकी किती टक्के तेल आयात केले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 85%. 2027 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश बनेल आणि हे वाक्य महत्त्वाचं आहे. देशात सध्या 66 दिवस पुरेल इतका तेलसाठा असतो. IEA 90 दिवसांचा साठा राखीव असतो. यावर अपेक्षित प्रश्न बघा, भारत कोणत्या वर्षी चीनला मागे टाकून जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश बनेल? तर 2027. भारत देशात किती दिवस पुरेल इतका तेलाचा साठा असतो? तर 66 दिवस. आणि जो प्रश्न आपण वर घेतलेला आहे तो, असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात योगशास्त्र विभाग आणि शिक्षणशास्त्र विभागाच्या इमारतीचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुठे आहे? तर जळगावमध्ये, हे पण लक्षात ठेवा. 16 क्रमांकाचा प्रश्न बघा आता, खालीलपैकी कुणाच्या हस्ते मेक इन इंडिया अंतर्गत एअरबस A220 चे दरवाजे उत्पादनाचे अनावरण करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, ज्योतिरादित्य सिंधिया. प्रश्न क्रमांक 17 बघा आता, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. प्रश्न बघा, नाशिक शहर वातावरणीय बदल कृती आराखड्याचे नुकताच प्रकाशन झाले.
वातावरणीय बदलांचा अभ्यास करणारे किंवा वातावरणीय बदलांचा अभ्यास होणारे नाशिक हे राज्यातील कितव्या क्रमांकाचे शहर ठरले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, 3ऱ्या क्रमांकाचे. यासंबंधीची अधिक माहिती बघा, कारण की जे पहिल्या क्रमांकाचे 2 शहर आहेत ते महत्त्वाचे आहेत. वातावरणीय बदल कृती आराखडे तयार करणारे शहर 1 नंबरला आहे मुंबई, 2 नंबर सोलापूर आणि 3 नंबरला नाशिक. आणि वातावरणीय बदल हे भारतावर सर्वाधिक परिणाम करणारे घटक आहे, हे पण लक्षात ठेवा. येथे अपेक्षित प्रश्न बघा, वातावरणीय बदल कृती आराखडा तयार करणारे पहिले शहर कोणते? तर मुंबई. नुकताच कोणत्या शहराने वातावरणीय बदल कृती आराखडा तयार केलेला आहे? तर नाशिक. किंवा तुम्हाला असा एक प्रश्न येऊ शकतो, वातावरणीय बदल कृती आराखडा तयार करणारे खालील शहरापैकी अयोग्य जोडी ओळखा. अजून छत्रपती संभाजीनगरमध्ये हे काम चालू आहे, हे पण लक्षात ठेवा तुम्ही, कारण की हे पण येऊ शकतं भविष्यात. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात किती पेमेंट बँका आहेत? सध्या पेमेंट बँक हा चर्चेचा विषय आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा सध्या भारतात 6 पेमेंट बँका आहेत. RBIने 11 पेमेंट बँकेला परवाना दिला होता आणि या 11 पेमेंट बँका चालू झाल्या होत्या, पण यांना हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने याच्यातील बऱ्याच बंद पडलेल्या आहेत. तर सध्या पेमेंट बँकेची संख्या आहे 6 आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण वारंवार संपादकीयमध्ये यासंबंधीचे लेख येत आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 19. मुद्रा योजनेतील सर्वाधिक थकीत कर्जाचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, कारण हा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, परभणी जिल्हा. यासंबंधीची अधिक माहिती बघा, मुद्रा योजना कधीची आहे? 2015ची. थकीत कर्ज रक्कम आहे 4,234 कोटी रुपये आणि एकूण कर्ज वितरणाचेही 11% आहे. ही माहिती राज्यस्तरीय बँकर्स समिती अहवालामध्ये प्रकाशित करण्यात आली होती. सर्वाधिक थकबाकी रक्कम आहे 1 नंबरला आहे परभणी 38%, हिंगोली 25%, जालना 20% आणि बीड आणि मुंबई संयुक्तपणे 4 नंबरला आहेत, यांचं प्रमाण आहे 18%. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा, मुद्रा योजनेतील थकीत कर्ज बाकी ही एकूण कर्ज वितरणाच्या किती टक्के आहे? तर 11%. सर्वाधिक थकबाकी रक्कम कोणत्या जिल्ह्यात आहे? तर परभणी. असे 2 प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20. विनायक हेगाना यांची कोणत्या देशाच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, ब्रिटन. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा, विनायक हेगाना कृषी धोरणातील युवा संशोधक आहेत. ते ब्रिटनचे आरोग्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे विशेष सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि या पदावर काम करणारे ते देशातील पहिलेच कृषी पदवीधर असतील. त्यांचा जिल्हा आहे कोल्हापूर. त्यांच्याशी रिलेटेड 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. शिवार संसद ही युवा चळवळ त्यांनी चालू केलेली आहे आणि शिवार हेल्पलाईन पण चालू केलेली आहे. यांच्यावरचे अपेक्षित प्रश्न बघा, ब्रिटनचे आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाचे विशेष सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ब्रिटनच्या आरोग्य व ग्रामीण विकास मंत्रालयाचे विशेष सल्लागार म्हणून काम करणारे विनायक हेगाना हे देशातील कितवे कृषी पदवीधर असतील? तर पहिलेच. त्यांचा जिल्हा कोणता आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. किंवा शिवार संसद या युवा चळवळ व शिवार हेल्पलाईन यांच्याशी संबंधित व्यक्ती कोणती? असे 4 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 21. मॅडम कमिशनर द एक्स्ट्रा ऑर्डिनरी लाईफ ऑफ ॲन इंडियन पोलीस चीफ या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, मीरा बोरवणकर. यांच्याशी संबंधित अधिक माहिती बघा, या पुस्तकाचं जे प्रकाशन आहे हे पॅन मॅकमिलन इंडिया यांनी केलेलं आहे. याचे पृष्ठ आणि किंमत तेवढी महत्त्वाची नाहीत. यावर तुम्हाला 2 प्रश्न येतील. एक म्हणजे या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत आणि याचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलं. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 22. नुकतीच आचार्य श्रील प्रभुपाद यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, 150वी जयंती. आणि हे गौंडिया मिशनचे संस्थापक आहेत. यांच्यावर तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे जो प्रश्न आपण घेतलेला आहे तो, आणि दुसरा म्हणजे
गौंडिया मिशनचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर आचार्य श्रील प्रभुपाद. 23 नंबरचा प्रश्न बघा आता. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे, कारण अशा स्वरूपाचे प्रश्न येत आहेत परीक्षेला. महिला बचत गटातील सदस्यांना व्यवसायाची संधी आणि डिजिटल व्यवसायांचे कौशल्य विकसित करण्यासाठी कोणत्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, डिजिटल सहेली. डिजिटल सहेली उपक्रम हा महाराष्ट्रातील 5 महानगरपालिकांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. त्या 5 महानगरपालिका बघा: बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती आणि अकोला. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 24. देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, तेलंगणा. यासंबंधीची अधिक माहिती बघा. देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफी याची पायाभरणी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आली. ठिकाण आहे सालारजंग संग्रहालय, हैदराबाद, तेलंगणा. आणि स्थापना भारतीय पुरातत्व विभागामार्फत करण्यात आलेली आहे. येथे अपेक्षित प्रश्न बघा. देशातील पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एपिग्राफीची स्थापना किंवा पायाभरणी कोणाच्या हस्ते करण्यात आली? जी किशन रेड्डी यांच्या हस्ते. ठिकाण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, किंवा तुम्हाला असं येऊ शकतं सालारजंग संग्रहालय कोणत्या शहरात किंवा कोणत्या राज्यात आहे आणि याची स्थापना कोणामार्फत करण्यात येणार आहे. आणि आजच्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट सिटी कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, केरळ राज्य. केरळ राज्यामधील ठिकाण लक्षात ठेवा, चेंगमवाड, कोचीन येथे. आणि ही घोषणा केरळ क्रिकेट असोसिएशननं केलेली आहे. तुम्हाला जो मागील व्हिडिओमधील प्रश्न आहे तो बघा. तुमच्यासाठीचा प्रश्न होता 50वा भारतरत्न पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, लालकृष्ण अडवाणी. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. यासंबंधीच्या PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. टेलिग्रामची लिंक तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये पिन करून दिलेली आहे. भेटूयात पुढच्या वेळेस अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.